डॉन 3 मुळे रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शूटिंग सुरू होण्याच्या 10 दिवस आधीच डॉन 3 मधून रणवीरने एक्झिट घेतल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं. रणवीरने ऐनवेळी सिनेमातून माघार घेतल्याने फरहान अख्तरला मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागलं. या प्रकरणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने म्हणजेच FWIC रणवीरला असहकाराची नोटीस बजावली. फरहान अख्तरनं रणवीरकडे 40 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केल्याची सुद्धा माहिती यानंतर मिळाली. याच दरम्यान FWIC अभिनेता रणवीर सिंगवर 3 वर्षाची बंदी घातली असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. रणवीरच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली. यावर आता FWICचे मुख्य सल्लागार आणि निर्माते अशोक पंडित यांनी लोकमतशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. FWIC खरोखर रणवीर सिंगवर बंदी घातलीये का असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, FWIC रणवीर सिंगवर 3 वर्षांची बंदी घातल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. पण रणवीरवर बंदी घातलेलीच नाही. आम्ही कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये बॅन असा शब्द वापरला नाही. मीडियानं या शब्दाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. आम्ही फक्त नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केला आहे. मीडियाने शब्द समजून घेऊन त्याचा वापर न केल्यानं गोंधळ निर्माण झाला. या प्रश्नानंतर जेव्हा त्यांना असं विचारलं की अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कोणती उपाययोजना करता येईल तेव्हा ते म्हणाले, भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी FWICचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही चित्रपट निर्मात्यांच्या संघटनांशी संपर्क साधला असून एक SOP बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समस्या येणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. आता FWIC म्हणजे नेमकं काय आणि FWICने ठरवलं तर नेमकं ती काय करू शकते हे देखील समजून घेऊ. FWIC म्हणजेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ही भारतीय चित्रपट, TV आणि OTT इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक मोठी संघटना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शूटिंग सेटवर जे हजारो लोक काम करतात त्या कामगारांच्या हक्कांसाठी FWIC काम करतं. आता जेव्हा एखाद्या कलाकाराने किंवा व्यक्तीने अचानक चित्रपट सोडला तर निर्मात्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे वाद सुद्धा निर्माण होतात. तेव्हा FWIC संबंधित व्यक्तीविरुद्ध असहकार आदेश जारी करू शकते, जसं त्यांनी रणवीर सिंगच्या बाबतीत केलं. याचा अर्थ काय होतो तर जोपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत संघटनेशी जोडलेला कोणताही कलाकार किंवा तंत्रज्ञ त्या व्यक्तीसोबत काम करणार नाही. दरम्यान FWIC हे स्पष्ट केलंय की त्यांनी रणवीर सिंगवर कोणतीही बंदी घातली नाही, कारण तसा त्यांना अधिकारच नाहीये. त्यांनी फक्त रणवीर सिंगला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे रणवीर सिंगवर बंदी घातल्याच्या बातम्या या खोट्या असून त्या फक्त व्हायरल केल्या जात आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान या बातमीमुळे रणवीर सिंगचं टेन्शन जरी मिटलं असलं तरी आणखीन पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.